मी खूप लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे गेलो होतो. नुकताच संतकथा वाचायला लागलो होतो. आमच्या आजूबाजूला खूप रंजलेले गांजलेले लोक होते. मी आजीला विचारलं, या लोकांच्या उद्धाराकरता मी काय करू शकतो? आजी म्हणाली, अरे हे नेहमी असे नसतात. फक्त उन्हाळ्यात त्यांना तसं होतं. तू इकडनं गेलास की ते ठीक होतात. तुझं इथं नसणं हाच त्यांचा उद्धार. म्हटलं, अगं ते लोक तसं म्हणतात ना, हा त्यांच्या मनाचा छोटेपणा आहे. रवी गोडसे करणार काहीतरी त्यांच्याकरता. आजी म्हणाली, तुला काहीतरी करायचंच आहे ना, आपल्या घरी पूजा आहे, ही यादी घे, तू त्यांना बोलावणं करून आण. मला काही कामं आवडत नाही, पण काय करणार? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती काय यादी बनवली होती. आणि इंग्रजी बाराखडीप्रमाणे अल्फाबेटिकल, याला काही अर्थ आहे का? भौगोलिक पाहिजे ना. म्हणजे समजा तुम्हाला 3 लोकांना बोलवायचे, गांधी, घरत आणि गोडसे. तुम्ही गांधींना बोलवलं, मग 2 किलोमीटर तंगड्या तोडत घरतांच्याकडे गेला, आणि मग लक्षात आलं की गोडसे गांधीजींच्या बिल्डिंगमध्येच राहतात. मग घरतांच्या घरात घुसायच्या आधी गांधींबरोबर गोडसेनाही आटपून टाका ना. मी ठरवलं जस्ट गोल फिरत जायचं, प्रत्येक घरी थांबून बघायचं यादीत काय आहे. पहिल्या घरी दार ठोठावलं तर मनुष्य बाहेर आला, काहीतरीच होता दिसायला. म्हटलं, काय नाव तुमचं? ते म्हणाले, वेलणकर. म्हटलं, हे बघा, आमच्याकडे बरोबर 5 वाजता पूजा आहे. मी यादी बघत होतो. वांजोटे, वानरवेडे, वाकडे. वेलणकर नव्हतं. म्हटलं, आमच्याकडे बरोबर 5ला पूजा आहे, तुम्हाला नाही बोलवलंय. पुढच्या घरी गेलो. त्या माणसाचं नाव होतं यादीत, नाना नाकाडे. म्हटलं, नानासाहेब यायचं बरं का 5ला? ते म्हणाले, अहो मी फक्त नाकाडे आहे. आमच्या शेजारी जे वेलणकर राहतात ना, त्यांना नाना म्हणतात. आता परत त्यांच्या घरी गेलो, दार ठोठावलं. तो मनुष्य घाबरत घाबरत बाहेर आला. म्हणाला, बाळा माहिती आहे मला, मला नाही बोलवलंय, नाही येणार मी तुमच्या घरी. म्हटलं, अहो वेलणकर, देवाने तुम्हाला एवढं चांगलं नाव दिलंय, ते बदलून नाना कुठे घेतलं टोपण नाव? ना ना, नको हा मनुष्य, नको हा मनुष्य असं वाटतं. त्याच्यापेक्षा ते बदलून तुम्ही दुसरं काहीतरी घ्या, जाना घ्या. म्हणजे माझ्यासारखं वागायचं. कुठेही गेलात की लोक लगेच म्हणायला लागले पाहिजेत, जा ना आता इथून. तुम्ही असं त्यांना माना वळवून सांगत होतो, तेवढ्यात माझीच मान पकडली कोणीतरी. त्या वेलणकराच्या उद्धाराकरता मी झटत होतो, आणि त्या बिलंदार माणसाने आजीला बोलवलं होतं. आजी म्हणाली, कार्ट्या तुला काही काम सांगणं हाच मूर्खपणा आहे. म्हटलं, आजी कधी नव्हे ते आज आपल्या दोघांचं एकमत झालंय. अपने किसी काम पे निदामत नहीं है मुझे, था नेक दिल बहुत जो गुन्हागार मुझ में जा. माझा शेर आजीच्या डोक्यावरून गेला, तिचा हात माझ्या काना खालून गेला. रवी गोडसे.